पिंपरीमधनं एक बातमी येते, एका चिमुकलीने बटन सेल गिळल्याची आणखी एक धक्कादायक घटना समोर येते. या 1.5 वर्षीय मुलीने आज सकाळी हा बटन सेल गिळला आणि तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या शहरातली आतापर्यंतची तिसरी घटना आहे. खेळताना रिमोटमधला हा सेल तिने गिळलाय. क्रांती पवार असं चिमुरडीचं नाव आहे आणि तिच्यावर दुर्बिणीद्वारे सध्या शस्त्रक्रिया सुरू आहे. नाझीम मुल्ला आपल्यासोबत आहेत. नाझीम, किती वाजताची ही घटना आणि शस्त्रक्रियेसंदर्भातले काय अपडेट? अश्विन, आज सकाळी 10 वाजताच्या सुमारासची घटना आहे. क्रांती पाटील ही जी चिमुकली आहे, केवळ 1.5 वर्षाची ही चिमुकली घरामध्ये रिमोट सोबत जे आहे ते खेळत होती आणि याच रिमोट मध्ये जे बटन सेल असते ते बाहेर आल्यानंतर ते बटन सेल या चिमुकलीने जे आहे ते गिळलेलं आहे. यानंतर काही वेळानंतर पालकांच्या लक्षात ही बाब आली आणि त्यांनी थेट खासगी रुग्णालयात जे चिंचवड येथील आहे तिथं तिला दाखल केलेलं आहे आणि दुर्बिणीद्वारे तिच्यावरती शस्त्रक्रिया या ठिकाणी सुरू आहे. परंतु आपण पाहतोय की पिंपरी चिंचवड मधल्या गेल्या 2 महिन्यातील ही तिसरी घटना आहे. तिन्ही घटनांमध्ये जो रिमोट या ठिकाणी आहे, रिमोट सेल त्या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. अत्याधुनिक आपण सोयी सुविधांसोबत तंत्रज्ञानासोबत पुढे या ठिकाणी चालत चाललेलो आहे, वाढत चाललेलो आहे. परंतु यापासून काही घातपात देखील होताना या ठिकाणी दिसत आहेत. त्यामुळं खास करून पालकांनी याची काळजी घेणं गरजेचं आहे. ज्या रिमोट मधून अशा प्रकारचे सेल बाहेर येत आहेत ते रिमोट या चिमुकल्यांपासून दूर ठेवणं गरजेचं आहे. परंतु यातून काही धडा घेताना दिसत नाहीयेत पालक. नाझीम, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल.